शासकीय योजना पोहोचलीच पाहिजे। गाव कोणताही असो, प्रत्येक गावात शासकीय योजना। शासनाने जी आपली महत्वाची भूमिका बजावलेली ही मदत आणि पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून फार महत्वाची ठरलेली। खरंच ही संकल्पना राबवली गेली मदत पुनर्वसन विभाग। हो मस्त जनजागृती जोरदार शेतकऱ्यांच्यासाठी काही शासनाने आयोजित केलेल्या योजना असतील याच्याशी निगडीत हा मदत आणि पुनर्वसन विभाग। सध्या पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूरमध्ये आलेले वारकरी भाविकांनी केलेला प्रवास, यामध्ये श्रद्धा, शिस्त आणि समता हीच माणुसकीचा संदेश देणारी महाराष्ट्राची शेकडो वर्षाची परंपरा आजही अखंडित सुरू आहे। या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून आयोजित केलेल्या संवादवारी 2026 या उपक्रमातून आपत्ती व्यवस्थापन असेल, शासकीय मदत असेल, तसेच पुनर्वसन जनजागृती याबाबत महत्वाची माहिती आलेल्या वारकरी भाविकांना व नागरिकांना पोहोचवली जाते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनातून शासकीय योजना आणि महत्वाची माहिती थेट नागरिकांना पोहोचवावी या उद्देशातून मदत व पुनर्वसन विभागाचे हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून या खात्याचे मंत्री मकरंद जाधव असतील, आशिष जयस्वाल असतील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले आहेत। वारकऱ्याकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे। आपण पाहू शकता की या संवादवारीच्या मी या कार्यक्रम ठिकाणी उभा असून माझ्या पाठीमागे पाहू शकता की एलईडी व्हॅन आहे। या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून लोककला असेल, चित्ररथ असतील, तसेच अनेक माहितीपटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली जात आहे। आपत्ती काळात शासनाच्या नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, शासनाकडून कशी मदत मिळवावी, नुकसान भरपाईची प्रक्रिया काय, यासाठी कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत याची माहिती सलग आणि सोप्या शब्दांमध्ये दिली जात आहेत। आता माझ्यासोबत काका, नाव काय आपलं आणि हा संवादवारी केव्हापासून सुरू आहे आणि आता सध्या नागरिकांची काय प्रतिसाद मिळत आहे? माझं नाव राजेंद्र दिनकर शिंदे। गेले 13 वर्षापासून मी हे कार्यक्रम करतोय संवादवारीचे आणि लोकांपर्यंत चांगला प्रतिसाद देतोय आणि लोकांना शासनाच्या काय माहिती देते नेमकं शासनाच्या माध्यमातून आणि ज्या शासनाच्या काही योजना आहेत आणि आता मदत पुनर्वसन वारीच्या काही योजना आहेत त्या आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या की जेणेकरून शेतकरी वंचित राहिला असेल त्या माध्यमातून तर त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आपल्या माहिती। अच्छा, शासनाच्या ह्या मदत पुनर्वसन मध्ये कोणकोणती आपत्ती व्यवस्थापन मध्ये येत आहेत? पूर असेल, दुष्काळ असेल किंवा मग पूर परिस्थितीमध्ये अजून कोणकोणत्या बाबी यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत? आता आपत्ती ज्याची पावसामुळे आपत्ती झाली ते विहीर असो की ज्याची जमीन खरडून गेलेली असो त्यांना ही मदत मिळते। कुठपर्यंत आपण प्रवास कुठून सुरू झाला आणि आता पंढरपूरमध्ये आहात? पुण्यापासून ते पंढरपुरापर्यंत प्रवास। किती दिवसाचा हा प्रवास आहे आपला? 18-19 दिवसाचा प्रवास आहे। 18-19 दिवसाचा? हो हो। 18-19 दिवसामध्ये काय आहे, वारकऱ्यांच्या काय भावना आहेत नेमक्या? वारकऱ्यांच्या भावना सांगायला गेलं तर बऱ्याचशा वारकऱ्यांच्या भावना आहेत। कारण ही वारी अशी आहे, ही एक लोक चळवळीची वारी आहे। ही वारी वर्षानुवर्ष ही लोक चळवळ वाढत चाललेली आहे आणि याला पार्श्वभूमी अशी आहे की आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे। त्याच्यामध्ये शेतकरी असेल, पुन्हा परत शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील आणि शेतकऱ्यांच्यासाठी काही शासनाने आयोजित केलेल्या योजना असतील याच्याशी निगडीत हा मदत आणि पुनर्वसन विभाग, महसूल खात्याचा महाराष्ट्र शासनाचा हा विभाग आहे, महत्वाचा विभाग आहे। आणि या विभागाअंतर्गत आता एवढ्या 2-3 वर्षामध्ये आपत्ती कोसळल्यानंतर शेतकऱ्यांवरती एक गंभीर प्रश्न निर्माण झाला की महापूर असेल, महापुरामध्ये काही जमीन त्यांची वाहून गेली असेल, खरडून गेली असेल, काही त्यांची जनावरं गेली असतील, तर काही ठिकाणी पाऊसच पडलेला नाहीये, अशा ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे। तर अशा अति पावसाच्या भागात किंवा पाऊस नसलेल्या भागामध्ये शासनाने जी आपली महत्वाची भूमिका बजावलेली ही मदत आणि पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून फार महत्वाची ठरलेली। माझ्यासोबत आता काही महिला आहेत, आपण मॅडम काय सांगाल, काय वारकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया बोलून दाखवत आहेत आणि एकंदरीत हा प्रवास कसा आहे आपला? एकंदरीत आता वारीची आता सांगता झालेली आहे। महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी हा वारीला येत असतो आणि ही जी मदत आहे
आमची जे पुनर्वसन आहेत की ज्या समजा बाबा आपत्तीकालीन आलं, तुमची विहीर पडली, कुणाची बैल मिली किंवा घर पडलं, ह्याला जे तुम्हाला मदत पाहिजे असेल तर ते आमच्या म्हणजे कलाकारांच्या वतीने ही आम्ही तुम्हाला तळागाळाच्या माणसांना कळावं म्हणून आम्ही ही वारी तुमच्यापर्यंत आणलेली आहे. भाऊसाहेबांना भेटा आणि ह्या जेवढ्या बी योजना आम्ही काढलेल्या आहेत तेवढ्या त्यांना विचारा, म्हणजे ते तुम्हाला माहिती देतील आणि तुमची ती परत तुम्हाला मदत मिळेल. पाहिलं गेलं तर वारीमध्ये भरपूर प्रमाणात ज्यांचा असतात शेतकरी बांधव आहेत. बरोबर. काय आपले त्यांच्याकडे आपले काय प्रतिसाद मिळत आहेत? आम्ही पुणे ते पंढरपूर हा प्रवास चालू असताना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ही संवादवारी या संवादवारीचं पथनाट्यातून आणि गीतातून जे वारकरी बांधवांना शेतकरी बांधवांना प्रबोधन करत आहोत. लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीचे काम आपण करत जायचंय आणि जे मदत आणि पुनर्वसनाचे जे महत्वाची आम्हाला जे जबाबदारी दिली होती ती प्रत्येक वारकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला कशी जास्तीत जास्त पोहोचवतील ते आम्ही जबाबदारी स्वीकारली आणि जेवढं आम्हाला जमलं तेवढं आम्ही प्रत्येक वारकऱ्याला समजावण्याचं काम केलं, शेतकऱ्याला समजावण्याचं काम केलं. आता वारकरी भाविक या ठिकाणी आहेत. आता इथेच आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बाबा, नाव काय आपलं? कुठून आलात? यवतमाळ जिल्हा. कुठे? यवतमाळ जिल्हा. बर. कशी वाटते ही संकल्पना राबवली गेली मर्याद पुनर्वसन? हो मस्त. जनजागृती जोरदार जोरदार. हा. माहिती भेटती का तुम्हाला? माहिती सांगितली का? ते समजून आलं? समजलं. सगळी माहिती? हो हो अच्छा. हो. मागाव तालुक्यामधले आहो आम्ही. हा. यवतमाळ जिल्हा. बरं. स्वागतच केले जात आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, पंढरपूर.